आय टीमध्ये खूप एन नंबर ऑफ पोझिशन आहे. फक्त आय टी म्हणजे एक सॉफ्टवेअर इंजिनियर असं नाही. एक्झॅक्टली, म्हणजे काही काहींचं तेच परसेप्शन घेऊन चालतात की हं. आय टी म्हणजे फक्त डेव्हलपमेंट आणि ह्याचंच काम आहे, डेव्हलपमेंट नाही. आणि AI. पण बाकीच्या पण त्याला ब्रांचेस आहेत, हे हां. डिटेलमध्ये माहिती राईट. नसतात. आणि आता जे लेटेस्ट एआयमुळे जे जॉब आलेत, तर ते एआय इंजिनिअरिंग असेल, हो, मशीन AI लर्निंग करेक्ट. इंजिनिअरिंग असेल. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. हां, तर हे खूप नवीन आलंय आणि इथे जॉब मिळाले पाहिजेत, कारण हे जॉब लाँग टर्मला टिकणार करेक्ट, आहेत. करेक्ट. हो. किती पण भारी एआय येऊ, एआय लिहिणारा व्यक्ती जर आणि आपण जे लेटेस्ट म्हणतो ना, की लोकं बोलतात, की एआयचा बूम आहे, एआयचा बूम. पण रिॲलिटी ही आहे, जसे मी जेवढं ऑब्झर्व्ह केलंय, एआय शुड बी अफोर्डेबल. तो कंपनी वाईज असो किंवा तो पर्सन वाईज असो किंवा तो डोमेस्टिक असो, तो जर अफोर्डेबल नसेल, तर कंपनी कालांतराने ती गोष्ट सोडून देते. करेक्ट. समजा एखादं प्रॉडक्ट आहे, ते मार्केटमध्ये स्टॅबिलाइज व्हायला वेळ लागतो. जसं की अँग्युलरसारखं फ्रेमवर्क आहे. आपण बघतो एव्हरी टाईम नवीन फ्रेमवर्क येतात. अँग्युलर 4 व्हर्जन, 6 व्हर्जन, 12, 18 आणि ते स्टेबल होत नाही. म्हणजे काय, की ज्या पर्पजसाठी ते मार्केटमध्ये आले, तो पर्पज जर ओके. सॅटिस्फाय नाही झाला, तर ते व्हर्जन डेप्रिकेट होतं, नवीन येतं. नवीन येत राहतात. तसंच एआयचे जे काही व्हर्जन्स आलेत, ते जर त्या लेव्हलचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नसतील, तर ते डेप्रिकेट होऊन नवीन व्हर्जन येणार. ओके. म्हणजे प्रत्येकच एआय प्रत्येकच ऑर्गनायझेशनसाठी वर्क करतो असं नाहीये. आणि जर तो कॉस्ट इफेक्टिव्ह नसेल, तर शेवटी माणसंच कामाला घ्यायला लागतात. त्यामुळे आपण जो म्हणतो, की एआयचा बबल फुटणार वगैरे, तर तो बबल फुटणार म्हणजे काय आहे, की जर कंपनीला वर्षभर एआयचे सॉफ्टवेअर वापरून जर प्रॉफिट होत नसेल किंवा कमी होत असेल, तर ते शेवटी रिप्लेसमेंट माणसाने. कारण ह्युमन ब्रेन थोडा जास्त प्रॉपरली वर्क करतो किंवा तो ॲटलीस्ट विथ इंटरॅक्टिव्ह इमोशन्स आहे. बरोबर. एआय इज इमोशनलेस. हो, करेक्ट. सो त्यामुळे जर विथ कमिटमेंट एआय जर वर्क करतो, तर तो वर्क होणार. पण तो कॉस्ट इफेक्टिव्ह सुद्धा पाहिजे. आणि मला वाटत नाही की इंडिया लेव्हलला तरी ज्या कंपन्या आहेत, तर त्यांना एवढा कॉस्ट इफेक्टिव्ह एआय मिळेल. ओके. इनफॅक्ट एखादी गोष्ट जी फार नवीन आहे, तर ती कॉस्टली पण जाते एंटरप्राइज लेव्हलला. सो तो पण एक फॅक्टर लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळे फ्रेशरने घाबरून जायची गरज नाहीये, की जर तुम्हाला वाटतंय की मी फ्रेशर आहे, एआय माझा जॉब नेणार, तर तसं नाहीये. एआय हे इंटेलिजंट सिस्टीम आहेत, की ज्या की माणसांनी बनवल्यात. पण त्या ईच अँड एव्हरी टास्क परफॉर्म नाही करू शकत. ते ऑटोमेट सुद्धा नाही करू शकत. त्यामुळे माणसांची लिमिटेशन्स येतात. हां. आणि कंपन्या आपल्या इथे जसं आपण म्हणतो, की कस्टमर इज प्राइस सेंट्रिक, हो. की तो किंमत बघूनच घेतो. करेक्ट. तसंच आयटी कंपन्या सुद्धा त्या गोष्टी करतात.